अध्याय 4 आपण काढतो यशाया अध्याय 4 और उसका वचन 1। आणि त्याचं वचन 1। आयजाया चैप्टर 4 वर्स 1। यशाया अध्याय 4 त्याचं 1। आयजाया चैप्टर 4 वर्स 1। यशाया अध्याय 4 त्याचं 1। उस समय 7 स्त्रियां एक पुरुष को पकड़कर कहेंगी, रोटी तो हम अपनी ही खाएंगी, वस्त्र भी अपनी ही पहनेंगे, केवल हम तेरी कहलाए, हमारी नामधराई दूर कर। त्या काळी एवढे थोडे पुरुष जिवंत राहतील की 7 स्त्रिया एका पुरुषावरून आपापसात भांडणे करतील व त्याला म्हणतील, आम्हा सगळ्या जणींना तुझ्याशी लग्न करू दे, आम्ही स्वतःच आमचे अन्न वस्त्र मिळवू, पण तू आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, म्हणजे प्रौढ कुमारी म्हणून आमची कोणी चेष्टा करणार नाही। आमेन। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। या आपण सर्वजण डोळे बंद करून प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आके वचन की सेवा को आपके हाथ में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, वचन पर हमारा ध्यान देने के लिए मदद करना प्रभु। वचन में किसी का भी मन भटकने नहीं देना, किसी को भी नींद आने नहीं देना प्रभु। पवित्र आत्मा से परिपूर्ण होकर ध्यान से वचन सुनकर प्रभु वचन में अपना ध्यान लगाए रहने के लिए और आनंदित होने के लिए और अपने आप को सुरक्षित तुझ में रखने के लिए सहायता यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। यहाँ पर प्रियो परमेश्वर का वचन हमसे कहता है आणि इथे देवाचं वचन आपल्याला म्हणतं कि हम शारीरिक दृष्टि से यानी हम संसारिक जी रहे उसके अनुसार परमेश्वर क्या कह रहा है, आणि शारीरिक दृष्टीने जे आपण जगत आहोत देव आपल्याला काय म्हणतोय, और दूसरा हम देखेंगे आत्मिक रीति से इसी वचन को परमेश्वर क्या कहता है। आणि आत्मिक रीतीने सुद्धा बघूया की देव या वचनाविषयी काय म्हणतोय। पहले हम शारीरिक देखेंगे, पहिले आपण शारीरिक पाहू, जैसे मराठी में लिखा है आणि मराठीमध्ये लिहिलंय, त्या काळी एवढे थोडे पुरुष जिवंत त्या राहतील। काळी म्हणजे शेवटच्या काळी, आखिर के दिनों में यानी अंत के दिनों में पुरुष बहुत थोड़े रहेंगे और 7 स्त्रिया एका पुरुषावरून आपापसात भांडणे करतील। स्त्रियां रहेगी, एक पुरुष के पीछे 7 स्त्रियां पीछे लगेगी, यानी इतने कम पुरुष रहेंगे। आप सोचो, आप लोग पुरुष लोग बोलेंगे भाग्य है आप लोग, हमारा तो बड़ा भाग्य है ना, 7 स्त्रियां हमारे पीछे लगेगी, बड़ा भाग्य है। लेकिन ऐसा नहीं है, परमेश्वर हमें चेतावनी देता है, अगर 7 स्त्रियां पीछे लगी आणि 7 स्त्रिया जर पाठीमागे लागल्या व्यभिचार कहा जाएगा, तर त्याला व्यभिचार म्हणण्यात हम येते। एक से बढ़कर अपनी पत्नी के सिवाय किसी और 2, 3, 4, 5, 6, 7 रखेंगे तो एक रखो, आणि एक के सिवाय एक को रखो, आणि पत्नीशिवाय एकाला तो भी ठेवलं व्यभिचार, तरी सुद्धा दो व्यभिचार, रखो तो भी व्यभिचार। आणि 2 ठेवले तरी सुद्धा व्यभिचार। बाइबल हमें स्पष्ट रीति से बताता है व्यभिचारी स्वर्ग नहीं जाएंगे, आणि बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतात की व्यभिचारी स्वर्गामध्ये जाणार नाही। बहुत गहरा गड्ढा है उसका, ऐसा बाइबल लिखा है कि गहरा गड्ढा है। आणि बायबल मध्ये खूप खोल गड्डा आहे। हाँ, तो जो परमेश्वर जिससे प्रसन्न नहीं वो उसमें गिरता है, आणि देव ज्याच्याशी प्रसन्न आहे तोच त्या पापामध्ये इसलिए पडतो। be careful, म्हणून काळजीपूर्वक राहा, व्यभिचार से बचे रहो। व्यभिचारापासून वाचून राहा। नया जुना करार नया करार दोनों यही बताता है व्यभिचार से बचे रहो। नवीन करार जुना करार दोन्ही सुद्धा हे सांगतात की व्यभिचारापासून वाचून राहा। मनुष्य जो भी पाप करता है देह के बाहर करता है, व्यभिचार एक ऐसा पाप है जो अपने देह से करता है, यानी अपने खुद से करता है, अपने देह के द्वारा करता है, जिसका मतलब वो खुद अपने देह का वैरी है। आणि मनुष्य जे काही पाप करतो ते त्याच्या देहाच्या बाहेर आहे, पण जे व्यभिचार हे पाप आहे ते काय आहे, तो त्याच्या देहाच्या विरुद्धामध्ये करतो। हाँ, जो उसका खुद का देह है, जे त्याचा स्वतःचा देह आहे, संभालता है, जो त्याला सांभाळतो आणि त्याची काळजी घेतो, कुछ लगे नहीं करके संभालता है, आणि काही लागू नये म्हणून काळजी घेतो, क्रूर रीति से उसे व्यभिचारी आत्मा के हाथ में सौंप देता है। आणि किती क्रूर रीतीने तो त्याच्या स्वतःच्या शरीर व्यभिचारीच्या हातामध्ये सोपवून देतो। बहुत बुरी हालत होती है व्यभिचार लोगों की नरक में, आणि खूप वाईट हालत होते व्यभिचारी लोकांची नरकामध्ये। जो अभी नरक जिसे हम शिलोह कहते हैं, शाम का चर्च का वचन वही है, ऊपर यानी स्वर्ग, नीचे यानी शिलोह, यानी नीचे शिलोह यानी वो शिलोह ने जहाँ सारे लोगों को मारा गया था, हड्डियों का ढांचा बन गया था, ऐसी जगह जो परमेश्वर ने बना दी थी, अधोलोक जिसे हम कह सकते हैं आत्मिक रीति से। तो ऐसी जगह में भी बहुत टॉर्चर है, आणि अशा जागेमध्ये खूप सताव आहे, व्यभिचार करने वाले लोगों को बहुत सताया जाता है, आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांना खूप सतावण्यात येतं। बहुत कांटों वाला सांप उनके मुंह से निकलकर पेशाब की जगह से बाहर निकलता है और वापस वही जगह से बाहर मुंह के द्वारा निकलता है। आणि काटेरी साप त्यांच्या तोंडामधून जाऊन लघवीच्या जागेतून बाहेर निघतो आणि पुन्हा तीच क्रिया चालू असते। बाइबल हमें बताती है जो व्यभिचार करता है वो जलते निखारे कोयले अपने देह पर रखता है, आणि बायबल आपल्याला सांगतो की जे कोणी व्यभिचार करतो तो जळणारा निखारा त्याच्या छातीवरती इसलिए ठेवतो, जलते हुए कोयले छाती पे उसके रखे जाते हैं नरक में, आणि जळणारे कोयले त्याच्या छातीवरती ठेवण्यात येतात नरकामध्ये। बहुत सारी पीड़ा है वहाँ। आणि खूप सारी पीडा आहे बाद में तिथे, तो फिर आपकी जेल है, आणि नंतर तर आगीची जेल आहे। इसलिए
परमेश्वर हमें चेतावनी देता है कि बी केयरफुल। म्हणून देव आपल्याला चेतावणी देतो की काळजीपूर्वक राहा। इसीलिए भले 7 स्त्रियां मेरे पीछे आएगी, कितनी अच्छी बात है, तो ऐसा मेंटालिटी नहीं रखना। आणि 7 स्त्रिया माझ्या पाठीमागे लागतील तर किती चांगली गोष्ट आहे अशी मानसिकता तुम्ही ठेवू नका। बिल्कुल नहीं, ऐसी मानसिकता को बिल्कुल परमेश्वर पसंद नहीं करता। आणि अशा मानसिकतेचं देवाला वीट आहे, देव त्याला आवडत नाही। मैं प्रभु का हूँ आणि मी देवाचा आहे और मेरी पत्नी भी प्रभु की है, आणि माझी बायको सुद्धा देवाची आहे, इसीलिए हम दोनों हैं। म्हणून आम्ही दोघेच आहोत। आपको समझा? तुम्हाला समजलं? ये मन में रखना। आणि हे मनामध्ये ठेवा। और जो मेरी पत्नी के सिवाय पराई है, आणि माझ्या बायकोशिवाय दुसरी कोणी परकी आहे, वो बहुत सुंदर है, आणि ती खूप सुंदर असू द्या देखनी है, आणि देखणी असू द्या, कुछ भी, आणि नहीं बोला उसने, देखनी बोला, कैसी भी है, आणि कशी पण आहे, लेकिन वो अधोलोक का गहरा गड्ढा है, पण ती अधोलोकाचा खोल गहिरा गड्ढा आहे है। आणि ती सराट आहे। मालूम है? ये याद रखना है। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। तो इसलिए वहाँ पर दिया गया है कि अंतिम काल में ऐसा होगा कि 7 स्त्रियां पुरुषों के पीछे लगेगी, एक पुरुष के पीछे कहेगी कि मुझसे तू विवाह कर ले, मुझसे तू, तेरा सिर्फ नाम मुझे दे दे, ताकि मैं जवानी रहेगी, मेरी शादी नहीं हो सकी, तो दूसरे लोग मजाक करते हैं। जिनकी शादी नहीं होती है आणि ज्यांचं लग्न होत नाही उनका लोग मजाक उड़ाते हैं। त्यांची लोक मस्करी उडवतात। तुझे 25 वय झाले और तेरा 25 उम्र हुआ लग्न नाही झालं, और शादी नहीं हुआ, अरे तुझं 30 वय झाले और तेरा 30 साल हुआ, लग्न नाही झालं, तेरा शादी नहीं हुआ, अरे तुझं 35 झालं, और तेरा 35 हुआ, अरे त्या पोराचं 17 वर्षाचंच लग्न झालं, और उसका 17 उम्र में शादी हुई, हिचं बघ 18 दोन पोरांची आई आहे, और वो 18 साल में 2 बच्चे की माँ बना अरे है। ती बघ 5 पोरांना तिने जन्म दिला, तो अजून तुझं लग्न नाही झालं। उसने 5 बच्चों को जन्म दिया और अभी तक तेरी शादी नहीं हुआ। इस रीति से कहकर वो क्या करते हैं, लोग मजाक उड़ाते हैं, आणि या रीतीने लोक काय करतात, मस्करी उडवतात, मजाक उड़ाते हैं आणि मस्करी उडवतात ना, जिनकी शादी नहीं होती। आणि ज्यांचं लग्न होत नाही। इसीलिए लोग है ना, मेरा कोई मजाक उड़ाए नहीं, इसलिए लड़का और लड़की लोग जो गले में आएगा उसके गले पड़ जाते हैं। आणि माझं कोणी मस्करी उडू नाही म्हणून मुली आणि मुलं काय करतात, जे गळ्यामध्ये पडतात त्याच्या गळ्यामध्ये पडतात। हा, जो समोर येईल, सोन्या गोम्या काय असेल, हा, घरी असेल, काय असेल, अरे बाबा जाऊ दे, लग्न तर झालं, और शादी तो हुआ, असं म्हणून बाबा आपल्या नावाचं, हा बाबा मॅरिड आहो, और शादीशुदा है, म्हणून लोक असे करतात। और इसलिए लोग ऐसे करते तो हैं। इसीलिए इस शारीरिक रीति से अगर इस वचन को हम देखेंगे तो परमेश्वर हमें इस काल के समय से हमें चेतावनी देता है कि हम व्यभिचार से बचें। आणि देव आपल्याला या वचनानुसार चेतावणी देतो की तुम्ही व्यभिचारापासून दूर राहा, अपनी सोच अच्छी रखो, शुद्ध रखो, पवित्र रखो। आणि स्वतःचे विचार शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा। पहले काल में पुरुष लोग लड़कियों के पीछे जाते थे, लड़के लोग पीछे जाते थे, अब लड़कियां खुद आती है, हाय डार्लिंग, हाउ आर यू, कैन शैल आई गेट योर नंबर, व्हाट्स योर फोन नंबर, व्हाट्सएप, व्हाट इज इट, ओह माय गॉड। इस रीति से खुद से लड़की आती है, खुद से फ्रेंडशिप करती है, खुद से बात करती है, खुद से सब आगे प्रपोज करती है, आई लव यू करके खुद से प्रपोज करती है। आणि या रीतीने स्वतःहून मुलांना प्रपोज करतात। क्यों? अब फ्रीडम ज्यादा हो चुका है, कारण स्वातंत्र्य जास्त वाढलेले आहे। इसी कारण से उस स्वतंत्रता का इस्तेमाल स्त्रियां पर शैतान ने स्त्रियों को गलत रीति से बहकाकर आगे ले गए हैं। आणि त्या स्वातंत्र्याचा तो चुकीचा वापर करून शैतानाने स्त्रियांना भोगवलेला आहे आणि पुढे नेत आहे। इसीलिए स्कूल कॉलेजेस में कहीं पर भी आप जाओगे तो ऐसे प्रपोजल आएंगे, खूबसूरत खूबसूरत औरतें आपको देखेगी, लाइन मारेगी, प्रपोज खुद करेगी, बट याद रखो वो गहरा गड्ढा है। आणि स्कूल कॉलेजमध्ये असं खूप सारी स्त्रिया तुमच्याकडे येतील, ते तुम्हाला प्रपोज करतील, लाईन मारतील, पण लक्षात ठेवा की ती खोल गड्ढा आहे। जो परमेश्वर से प्रसन्न नहीं है, ऐसा नहीं वचन, जो परमेश्वर से प्रसन्न नहीं है वो किस में जाता है, उस गड्ढे में गिरता है। आणि देव ज्याच्याशी प्रसन्न आहे तो व्यक्ती काय करतो, त्या व्यभिचारी पापामध्ये पडतो। जिसे अप्रसन्न है, खुश नहीं है परमेश्वर, आणि ज्याच्याशी देव अप्रसन्न आहे, खुश नाही। इस वचन से परमेश्वर आपको शारीरिक दृष्टिकोण से इस रीति से सिखाता है। आणि या वचनाने देव तुम्हाला शारीरिक रीतीने या दृष्टिकोनातून शिकवतो। परमेश्वर आत्मिक रीति से क्या सिखाता है? आता देव आत्मिक रीतीने तुम्हाला काय शिकवतो, आत्मिक रीति से हम कुछ बातों को देखेंगे। आणि आत्मिक रीतीने आपण काही गोष्टी पाहणार। अब यहाँ लिखा है, हमारी हिंदी में ऐसा लिखा है, एक एक लाइन में जिनका हिंदी बाइबल है वो एक एक शब्द एक एक करके पढ़ना है। आणि हिंदी ज्यांचं बायबल आहे त्यांनी एक एक शब्द वाचा। स्टार्टिंग का मैं बोलती हूँ, उस समय, आणि त्या वेळेला, अभी अंतिम काल में, हाँ बोलना 7 है ना, पहला क्या दिया है 7। पहिले काय दिली 7। प्रियो 7 ये नंबर जो है ना, 7 हा अंक आहे, इसे कंप्लीट नंबर कहते हैं। त्याला परिपूर्ण अंक म्हणतात। परमेश्वर ने 6 दिन में सृष्टि बनाई, देवाने 7 दिवसामध्ये सृष्टी बनवली, 7वें दिन में विश्राम किया। 7व्या दिवशी देवाने विश्राम केला। 7 जो नंबर है परमेश्वर का होली नंबर,
रेस्ट लेने का डे है। आणि 7 दिवस हा पवित्रतेला दर्शवतो आणि देवाचा विश्राम केलेला दिवस दर्शवतो. 7 नंबर को परमेश्वर ने आशीषित किया आणि 7 नंबरला देवाने आशीर्वादित केले. 7 प्रयोग 7 जो हम यहाँ देखते हैं यीशु मसीह ने मत्ती अध्याय 18 में कहा कि तेरा भाई तेरे विरुद्ध पाप करे तो तू उसे 7 से 70 गुना क्षमा कर. आणि देवाने मोठ्या अध्यायामध्ये म्हटले की जर तुझा भाऊ तुझ्या विरोधामध्ये पाप करतोय तर तुला 7चे 70 गुणा तू त्याला क्षमा कर. कितना 7 किती? गुणिले 70 आणि 7 गुणिले 70 आणि किती होतात? 490 आणि 490. वो भी दिन में एक बार. आणि ते पण दिवसातून एक दिवस. दिन में आपको 490 बार आपके भाई को, अपने माँ को, अपने पिता को, अपने भाई को, जो भी आपको तकलीफ देते हैं उनको क्षमा करना है. आणि दिवसातून तुम्हाला 490 वेळा जे कोणी तुम्हाला त्रास देतं त्या व्यक्तीने तुम्हाला क्षमा करायचं आहे. डॉक्टर गला नहीं पकड़ता. तेरी तो बोला था ना ये तेरे को दिखता है ऐसा करके ऐसा पकड़ो मत. हाँ, क्षमा नहीं करने पे बोलते हैं ना तेरी माँ ने ये सिखाया था क्या है? गला पकड़ लेते हैं, हाथ पकड़ते हैं, मोड़ते हैं. क्षमा नहीं किया उसका चिन्ह. आणि क्षमा केलेले त्याचं चिन्ह आहे. बात नहीं करते आणि बोलत नाहीत. आप घर में उस वचनों को पढ़ सकते हैं. मत्ती अध्याय 18 है. आणि तुम्ही घरी त्या वचनाला वाचू शकता. मत्ती अध्याय 18 मध्ये आहे ते वचन. हाँ, स्पेशल पतरस पूछता है आणि खास पेत्र विचारतो. तो इसीलिए यीशु ने उसको अच्छा रीति से समझाया. म्हणून येशूने त्याला चांगल्या रीतीने समजावले. इसलिए हम भी हमारे घर के लोग कितना भी सताते हैं, दिन भर में क्षमा करो. आणि आपल्या घरातले व्यक्ती आपल्याला किती वेळा सुद्धा क्षमता तुम्ही क्षमा करा. क्षमा करोगे तो आगे हाथ पकड़ने की विधि नहीं आएगी. आणि क्षमा केल्यावरती हात पकडण्याची विधी पुढे येणार नाही. आप पहले करो. उसने अभी सोचो उदाहरण के तौर पर इसने कुछ गलत बोल दिया. आणि हिने काही चुकीचं बोलली. बोल दो तुरंत, प्रभु मेरा क्षमा करो. आणि बोलून टाका की प्रभु मी इसको क्षमा करती हूँ माफ कर. और माफ करती हूँ. फिर भी ये घंटा बोलेगी आणि तरी सुद्धा ही घाण बोलते. तो भी बोलो प्रभु मैं इसको क्षमा करती हूँ और इसके अंदर से गंदी बात करने वाली आत्मा का विरोध करती हूँ. आणि तरी सुद्धा बोला की देवा मी हिला क्षमा करते आणि हिच्या आतमध्ये जी घाण गोष्ट बोलण्याची आत्मा आहे तिचा विरोध करते. यीशु के नाम से निकल जाए. आणि येशूच्या नावामध्ये निघून जा. वो निकल जाए. आणि ते निघून जाईल. आपको समझा? तुम्हाला समजलं? इसलिए प्रियो बहुत केयरफुल रहो. अगर आप क्षमा नहीं करोगे फिर आपको गुस्सा आएगा, कुछ भी हो सकता है. आपको भी फिर गुस्से में आप क्या करेंगे? हाथापाई करोगे या गाली दोगे. आणि जर तुम्हाला राग आला तर तुम्ही रागामध्ये काही करू शकाल, मारामारी कराल किंवा शिवाय द्याल. इसीलिए 7 नंबर कंप्लीट नंबर है. म्हणून 7 नंबर हा परिपूर्ण अंकाला 7 दर्शवतो. शब्द प्रभु यीशु ने कलवरी क्रूस पर निकाले. आणि 7 शब्द देवाने क्रूसावरती काढले. सबसे पहला शब्द था हे पिता इन्हें क्षमा कर, ये नहीं जानते क्या करते. इसीलिए आपके लाइफ में भी सबसे पहला जीवन में ये होना चाहिए पिता मैं इसे माफ करता हूँ, ये जानता नहीं, अज्ञानी है, ज्ञानी है, ये बहुत पढ़ा है लेकिन कुछ मालूम नहीं, शून्य है, ज्ञानी मुझे मालूम है, मैं आपको जानता हूँ, इसलिए मुझे माफ. आणि सर्वात पहिले त्याने हाच उद्गार काढला की हे देवा यांना क्षमा करी. लोक नाही जाणत की लोक काय करतायत. म्हणून आपण सुद्धा काय करावं, इतरांना क्षमा करावं. तो समझ में है. 7 नंबर जो है 7 नंबर जो आहे वो परफेक्शन को यानी एकदम सिद्धता को दर्शाता है, करेक्शन को दिखाता है, तो सिद्धतेला दर्शवतो, कंप्लीटनेस को दर्शाता है. परिपूर्णतेला दर्शवतो. तो 7 नंबर परिपूर्णता को दर्शाता है. आणि 7 नंबर हा परिपूर्णतेला 7 दर्शवतो. कलीसिया है 7 मंडळी आहेत है ना. पढ़े है ना रेवलेशन में. प्रकटीकरणामध्ये वाचले ना. तो समझ में आया. आणि तुम्हाला समजलं. 7 नंबर कलीसिया को दर्शाता है यानी 7 ही कंप्लीटनेस को दिखाता है. आप भी कंप्लीट होना जरूरी है. आणि आता परिपूर्ण होणं गरजेचं आहे. अंतिम दिन है, हम भी परिपूर्ण होना जरूरी है. आणि आता शेवटचा काळ आहे म्हणून आपण सुद्धा परिपूर्ण होणं गरजेचं अभी आहे. हम आत्मिक रीति से वचन देख रहे हैं. आणि आता आपण आत्मिक रीतीने वचन पाहतोय. हमने शारीरिक दृष्टिकोण से देखा. पहिले शारीरिक दृष्टिकोनातून अभी पाहिलं. परमेश्वर हमें आत्मिक रीति से बताता है 7 यानी 7 कलीसिया में आप सब हम आने वाले लोग अभी परिपूर्ण हो जाए. आणि देवाची इच्छा आहे. देव आपल्याला सांगतो की 7 मंडळींमध्ये आपण येणारे लोक काय करावं, आता परिपूर्ण होऊन जावं. आगे क्या लिखा है 7 के बाद? पुढे काय लिहिले 7च्या नंतर? स्त्रियां. क्या लिखा है? स्त्रियां. नंतर लिहिले स्त्रिया. उस क्या ऐसे लिखा है ना. उस समय 7 तो बहुत सीखा हमने. स्त्रियां किसको दर्शाता है? चर्च. आणि स्त्री मंडळीला दर्शवते. किसको दर्शाता है? कोणाला दर्शवते? कलीसिया. मंडळीला. तो चर्च जो प्रभु ने बनाए उसके 7 शब्दों पर. आणि मंडळी जी देवाने जी स्थापित केली त्याच्या 7 उद्गारांवर. इसीलिए प्रियो कलीसिया बहुत इम्पोर्टेंट है. आणि मंडळी फार गरजेची आहे. अंतिम दिनों में कलीसिया हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है. परिपूर्ण व्यक्ति होने के लिए वो व्यक्ति चर्च आएगा.
आणि परिपूर्ण होण्यासाठी तो व्यक्ती काय होईल तर चर्चमध्ये येईल, कारण चर्च फार गरजेचं आहे. बाइबल हमें स्पष्ट बताती है कि यीशु मसीह ने परमेश्वर ने मेजबानी रखी, बड़ी मेजबानी रखी। मत्ती अध्याय 22 में पढ़ सकते हैं। आणि मत्ती अध्याय 22 मध्ये तुम्ही वाचू शकता की देवाने मोठी मेजबानी ठेवली और उसने लोगों को, अपने निमंत्रित लोगों को बुलाया, आणि त्याने निमंत्रित लोकांना बोलवलं नहीं आए, आणि नाही आले. इसलिए परमेश्वर ने क्या किया, म्हणून देवाने काय केलं, गरीब रास्ते से कहीं कहीं से लोगों को, लंगड़े लूले अंधे जिधर अपंग है, सबको जमा करके उसका जो हॉल है शादी का वो भर दिया। आणि रस्त्यावरून काय केलं, लोकांना गोळा करून, जे आंधळे लंगडे होते, जे काय होते अपंग होते, त्या लोकांना गोळा करून त्यांनी त्याचा हॉल भरला. हम भी सब अपंग ही है आणि आपण सर्व सुद्धा अपंगच आहोत. और प्रभु ने हमें अभी परिपूर्ण कर रहा है। आणि आता देव आपल्याला परिपूर्ण चर्च करतोय में आकर अभी प्रभु में सही हो गए। आणि चर्च मध्ये येऊन आता आपण योग्य झालो. इसीलिए प्रियो हमेशा याद रखो, चर्च बोला तो चर्च में कोई भी पूरा नहीं आता है, सब अपंग, कहीं ना कहीं दुखी मारा, आधा काटा हुआ, ऐसे लोग ही आते हैं। आणि चर्च मध्ये नेहमी लक्षात ठेवा, परिपूर्ण व्यक्ती येत नाही तर कुठे तरी अधुरे आहेत, अपंग आहेत, असे व्यक्तीच येतात. शायद चर्च में ऐसे भी लोग आएंगे जो शुद्ध नहीं, नहाते नहीं, क्लीन नहीं रहते, कपड़ा अच्छा नहीं पहनेंगे, ऐसे लोग भी आएंगे। आणि चर्च मध्ये असे सुद्धा लोक येतील जे शुद्ध राहत नाहीत, जे अंघोळ करत नाहीत आणि कपडे चांगले घालत नाहीत, असे सुद्धा लोक येतील. क्योंकि यीशु परमेश्वर ने उसका जो हॉल है, कारण त्याचा जो हॉल होता रास्ते के लोगों को भर दिया, रास्ते के लोगों से भर दिया। आणि रस्त्यातील जे लोक होते त्यांच्यानी भरलेला. 22 अध्याय में ऐसे ही लिखा है ना, आणि 22 अध्यायामध्ये असंच लिहिलंय ना, म्हटलं असेल तर वाचा। मग त्या दासांना बाहेर रस्त्यांवर जाऊन कुठं रस्त्यांवर जाऊन बरे वाईट जितके सापडले हा त्या सर्वांस एकवट केले आणि लग्नाची जागा पाहुण्यांनी भरून दिली. कितना सुंदर रीति से रास्ते में रहने वाले लोग क्या कैसे रहते हैं, आणि रस्त्यामध्ये राहणारे लोक कसे अच्छे असतात, कपड़े रहते हैं, कैसे कपड़े रहते हैं, आणि चांगले कपडे असतात का त्यांचे, नहीं ना। नाही ना. तो शायद चर्च में पहनने आने वाले लोग अच्छे कपड़े भी नहीं पहनेंगे, इसलिए हम चर्च आना छोड़ना नहीं। आणि चर्चमध्ये येणारे लोक काही लोक चांगले कपडे घालत नसतील, पण आपण चर्चमध्ये येणं सोडू नये. शायद उनके बदन से बास आए, आणि त्यांच्या अंगातून वास येत उनके असेल, शरीर में शायद कोई दूसरी बदबू रहेगी, आणि त्यांच्या शरीरामध्ये कोणता दुसरा वास असेल. हम फिर भी नहीं छोड़ना है। हम उन्हें सिखाना है, समझाना है कि नहा धोकर आए, स्वच्छ आए, अच्छे कपड़े पहनकर आए, ऐसा हमें सिखाना है, लेकिन हम चर्च आना नहीं छोड़ना। आणि आपण त्यांना समजावायचं आहे की चांगलं अंघोळ करून या, चांगले कपडे घालून या, असं आपण त्यांना समजायचं, पण आपण चर्च सोडून जायचं नाही. हम उनको ये नहीं बोल रहे आप गंदे रहते हो, आप चर्च में मत आओ, आणि आपण त्यांना असं बोलू नये की तुम्ही लोक घाण राहता, तुम्ही चर्चमध्ये येऊ चर्च में नका, नहीं आओ। आणि चर्चमध्ये नका ऐसे येऊ. ही जो लोग जिनके घर में हाउस चर्च होता है, आणि ज्यांच्या घरी हाऊसच होतं, वो लोग भी अपना घर यीशु के लिए दिया रहता है। आणि त्या लोकांनी सुद्धा येशूसाठी त्यांचं घर दिलेलं वो असतं, घर यीशु का है, आणि ते घर येशूचं आपने आहे, अपनी मर्जी से प्रभु को दिया है। आणि तुम्ही तुमच्या मर्जीने देवाला हमने दिले, आपको नहीं बोला, आणि आम्ही तुम्हाला बोललो आपने नाही, बोला तुम्ही स्वतःहून मेरे बोलले, घर में प्रार्थना रखो, माझ्या घरामध्ये प्रार्थना या केली, फिर हमने कुछ लोगों को हमने खुद चुना, आणि आम्ही काही घरांना निवडले, हम प्रभु से प्रेयर किया, प्रभु हम प्रार्थना कहाँ रखना, आणि देवाकडे प्रार्थना केली की आम्ही प्रार्थना कुठे उसने ठेवावी, प्रभु हमारे हृदय में डाला और हमने प्रार्थना रखा। आणि देवाने आमच्या हृदयामध्ये ठेवलं आणि आम्ही प्रार्थना केली, जैसे प्रार्थना पहले केली. रुद मौसी के घर से डायरेक्ट हेमंत भाई का घर हमको प्रभु बताया, आणि रुद मोशींच्या घरून डायरेक्ट हेमंत काकांच्या घरी, आणि हेमंत काकांच्या घरी आम्हाला देवाने सांगितलं, ऐसे जो प्रभु घर बताता है, आणि देवाने जे जे घर सांगितले हम उस घर को प्रभु के हवाले देते हैं। आणि आम्ही त्या घराला देवाच्या ताब्यात तो देतो. वो जो पीरियड रहता है, जैसे बुधवार आणि तो जे कालावधी असतो जसा बुधवार उनका घर का 4 बजे से 4:45 बजे से लेके नहीं 4:45 से लेके 7 बजे तक, आणि बुधवारी जसं त्यांच्या घरी 5:45 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत, वो समय प्रभु का समय रहता है, आणि तो वेळ देवाची वेळ वो असते, प्रभु का मंदिर हुआ है। आणि तो देवाचं मंदिर झालेलं असतं. हेमंत भाई कभी किसी को नहीं बोल सकते नहीं तू मेरे घर में नहीं आ कौशिक, आणि हेमंत काका कधीच असं कोणाला म्हणू नाही शकत की कौशिक दादा तू माझ्या घरी येऊ कपिल नकोस, भाई तुम मेरे घर पे नहीं आने, आणि कपिल काका तुम्ही माझ्या घरी येऊ नका, निवृत्ति तू आना, आणि निवृत्ती दादा तू ये, तू नहीं आना प्रथम, आणि तो नको येऊच ऐसा करता, नहीं बोल सकते, आणि असं नाही बोलू शकत. क्योंकि वो घर प्रार्थना का घर कहलाया जाता है। वो घर में परमेश्वर नाना प्रकार के लोगों से भरेगा, कारण ते घर प्रार्थनेचं घर म्हणून येतात, आणि ते त्या घराला नाना प्रकारच्या विविध प्रकारच्या लोकांनी भरेल. बोले अभी समझो उदाहरण के तौर पर निवृत्ति का और उनका कुछ खटपट हो गया, आणि निवृत्ती दादा आणि त्यांची काही खटपट झाली, निवृत्ति वहाँ जाता है उस समय पर, निवृत्ती दादा तिथे जातो त्यावेळेला, हाँ तो वो प्रार्थना के लिए जाता है, हेमंत भाई के घर पे नहीं जाता। आणि तो प्रार्थनेच्या ठिकाणी जातो, हेमंत काकांच्या घरी जात नाही. आपको समझ में आ रहा है? वैसे ही हेमंत भाई ने ऐसा नहीं बोलना चाहिए आला था माझ्या घरी पाया खाली आया, नहीं वो उनके घर पे नहीं आया, वो किसके घर पे आया है, प्रभु के घर पे आया है। आणि तो त्यांच्या घरी आलेला नसतो, तर तो देवाच्या घरी आलेला असतो. अभी अगर निवृत्ति ऐसा सोचेगा मैं क्यों जाऊँ, मुझे नहीं जाना है हेमंत भाई के दादा के घर पे, आणि निवृत्ती दादा जरा असा विचार करतो की मी का जावं, मला नाही जायचं त्यांच्या घरी, वो गलत आणि ते चुकीचं है, आहे. सोच अलग।
आणि हे विचार वेगळे ऐसे आहेत. ह्यूमन भाई भी नहीं बोलना चाहिए निवृत्ति मेरे घर में आना है। आणि हेमंत काकांनी सुद्धा बोलले की निवृत्ती दादांनी माझ्या घरी नाही यावं. हम जब किसी के लिए जैसे यहाँ लिखा है चर्च स्त्रिया को दर्शाता है और ये जो परमेश्वर ने जो चर्च खोला है वो चर्च परमेश्वर का होता है। वहाँ नाना प्रकार के लोग आएंगे, हमें उन्हें सुधारना है। आणि देवाने जी मंडळी स्थापित केली ती देवाचं घर असतं, तिथे नाना प्रकारचे विविध लोक येतील आणि आपल्याला त्यांना सुधारायचं आहे. आइज़ाया 54 निकालो, उसका 5 और 6 तब मैं आप निकालने तक मैं वो बात करती हूँ। इसीलिए चर्च इम्पोर्टेंट होता है, इसलिए परमेश्वर ने 7 कलीसिया 7 शब्दों के ऊपर कलीसिया बनाई आणि 7 शब्दांवरती देवानी मंडळी स्थापित केली. इसीलिए कलीसिया जो यहाँ पर सियोन चर्च और जितने जनों के घरों में है वो सभी लोगों ने क्या करना है, कलीसिया एकदम शुद्ध और पवित्र रखना है। आणि ज्यांच्या घरी मंडळी आहे त्या लोकांनी कलिसिया काय त्यांचे शुद्ध आणि पवित्र नाना करायचे. प्रकार के लोगों के लिए आमंत्रण देना है, आणि नाना प्रकारच्या लोकांना आमंत्रण उनको द्यायचे खुद से बुलाना है, आओ मेरे घर आओ। आणि त्यांना स्वतःहून बोलायचे की तुम्ही माझ्या घरी या. पड़ोसी सबके साथ, यहाँ तक आपका बैरी भी आए तो भी उनको बोलना है आओ और उनसे प्रेम से व्यवहार करो। तुमचं वैरी जरी आलं तरी त्यांच्याशी प्रेमाने वागणूक करा. हम बैरी थे प्रभु के, आणि आपण वैरी होतो देवाचे. सच्चे आणि पहिली गोष्ट आहे, यीशु कलवरी क्रॉस पर मरा ना। आपल्यासाठी देव वधस्तंभावर हम मेला ना. चर्च में आने के बाद यीशु बोला क्या, हट मेरे घर काय को आया रे, चल निकल। आणि चर्च मध्ये आल्यावर देव असं बोला का तू माझ्या घरी का आला, चल निघून जा. बोला बोलला नहीं ना, नहीं ना। हमारा बल्कि अच्छा स्वागत किया गया। आणि आपलं चांगलं स्वागत केलं ऐसे ही गेलं. हम भी करना है। तसंच आपण सुद्धा करायचंय. तो पढ़ेंगे 54 का 5-6 आणि 54चं 5 आणि 7. कारण तुझा निर्माण कर 5 और 6 5 आणि 6. कारण तुझा निर्माण करता तुझा पती होईल, सेनाधीश देव हे त्याचे नाव आहे. तो तुझा उद्धार करता इस्रायलाचा पवित्र यहोवा व सर्व पृथ्वीचा देव आहे. कारण टाकून दिलेल्या तरुण पत्नीला तिच्या पतीने पुन्हा बोलवावे, तसे देवाने तुला तुझ्या दुःखातून माघारी बोलवले आहे. आमीन। ऐसे ही हमको ये सब डाल दिया था, ऐसे में प्रभु ने हमको यहाँ पर क्या किया है, बुलाया है, इकट्ठा किया। आणि आपल्याला असंच टाकलेलं होतं, पण त्याच्यातून देवाने आपल्याला बोलवलं आणि एकत्रित केलं. आगे बढ़ेंगे उसे आगे का 7 स्त्रियां हो गई, फिर एक पुरुष। उस समय 7 स्त्रियां, 7 यानी परिपूर्णता, स्त्रियां को यानी चर्च को, जिस कलीसिया को परमेश्वर ने बनाया, वो एक पुरुष को, आणि त्या एका पुरुषाला, वो एक पुरुष को नहीं मालूम, आणि तो एक पुरुष कोण आहे वो माहिती? है हमारा प्रभु यीशु। तो आहे आपला प्रभू येशू. सारी 7 कलीसियां मिलकर हमारे प्रभु यीशु को कहेगी कि तू मेरा नाम धराई दूर कर। आणि सर्व 7 मंडळी मिळून देवाला काय बोलेल की तुम्ही जी निंदा आहे ती दूर कर. हमारा प्रभु यीशु हमारा दूल्हा है। आणि आपला देव आपला वर आहे. मध्य दिन 9 उसका 15 निकालो, उत्तर में बात करती हूँ। मत्तई 9 त्याचा 15वा वचन काढा. बाइबल हमें बताता है वो एक पुरुष यानी हमारा दूल्हा प्रभु यीशु जो परिपूर्ण है। आणि आपला जो एक नवरा जो वर आहे तो काय आहे, आपला देव आहे आणि तो परिपूर्ण आहे. एक पुरुष तो परिपूर्ण आहे, तोच आपला वर आहे। त्याचा अर्थ तसा आहे, मालूम ना, एक पुरुष। आणि एक पुरुष. हमारे कलीसिया में एक ही पुरुष होना चाहिए, वो है प्रभु यीशु। आणि आपल्या मंडळीमध्ये एकच पुरुष असला पाहिजे, तो आहे प्रभू हम येशू. किसी और के बारे में सिखाना नहीं। आणि आपण कोणा दुसऱ्याबद्दल शिकवू नये. चर्च में हम किसी और के बारे में महिमा नहीं करें। आणि चर्चमध्ये आपण कोणा दुसऱ्याविषयी महिमा करू एक नये. ही पुरुष रहेगा, एकच पुरुष वो है असेल, प्रभु यीशु। तो आहे प्रभू बाकी येशू. उसके सिवाय कहीं पर कोई भी नहीं। बाकी त्याच्याशिवाय कोणीच कुठे हम नाही. सब बच्चे हैं। आपण सर्व मुले आप आहोत. पुरुष हो, तुम्ही पुरुष आप आहात, प्रभु के बच्चे हो। पण देवाची मुलं आप आहात. चर्च में आए हुए उद्धार पाए हुए लोग हो। आणि तुम्ही चर्चमध्ये येणारे तारून प्राप्त करणारी लोक इस आहात. चर्च में एक ही पुरुष है, वो है प्रभु यीशु। आणि या मंडळीमध्ये एकच पुरुष आहे, तो आहे प्रभू यही येशू. नहीं, सारी कलीसिया में एक ही पुरुष है, सारी पृथ्वी पर एक ही पुरुष है। आणि फक्त इथेच रे सर्व मंडळीमध्ये आणि सर्व पृथ्वीवरती एकच पुरुष आहे, तो आहे प्रभू येशू. आप बोलोगे ऐसे कैसे? तुम्ही बोलायला असं हम लोग कसं? पुरुष नहीं है क्या? आम्ही काही पुरुष नाहीत का? है ना? आहेत ना, लेकिन आप पाप किए हैं, पण तुम्ही पाप केले. मैंने भी पाप किया। हम स्त्री है, इसलिए मैं जरा थोड़ा सा हम स्त्रियों को थोड़ा ऑप्शन रखते हैं। मैं पुरुषों के बारे में बता रही हूँ। आणि मी तो यहाँ यहाँ विषय पर सांगते. एक ही पुरुष क्यों बोला? क्योंकि यीशु ही एक ऐसा पुरुष बना जो परमेश्वर के लिए और हमारे लिए मध्यस्थी कर पाया, और एक परिपूर्ण जिसने कोई पाप नहीं किया। आणि जे एकच पुरुष का सांगण्यात आला, कारण तो एकच पुरुष असा म्हटला जो देवामध्ये आणि आपल्यामध्ये मध्यस्थी करू शकला आणि त्याने कोणताही पाप केलं नाही. इसलिए उसके लिए कहा गया एक ही पुरुष। म्हणून त्याच्यासाठी म्हणण्यात आले एक पुरुष. आपको समझा? उसी एक पुरुष में आप सब लोग परिपूर्ण हो सकते हैं। आणि त्या एका पुरुषामध्ये आपण सर्व लोक परिपूर्ण होऊ शकतो. 9 का 15 आणि 9चं 15 पासून
तेव्हा येशू म्हणाला, वर बरोबर असताना वर बरोबर असताना दूल्हा साथ में रहेगा तो त्याच्या पाहुण्यांनी शोक करावा, उसके लोग शोक करेंगे क्या? हे योग्य आहे काय? ये बरोबर है क्या? अशी वेळ येत आहे की नहीं, वो करेक्ट है क्या? तो आपका प्रभु आपके साथ है, तो आपको शोक करने की जरूरत है? आणि तुमचा देव तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला शोक करण्याची, दुःख करण्याची गरज आहे का? आपको समझे, हमारा प्रभु यीशु ही हमारा दूल्हा है और वही एक है। आणि आपला देव आपला वर आहे आणि तो एक आहे. तो बस आगे हम पढ़ेंगे, जैसे वहाँ लिखा है, एक पुरुष को पकड़कर कहेगी, यानी उनसे वो प्रार्थना करे। आणि एका पुरुषाला पकडून म्हणतील म्हणजे ते प्रार्थना करतील. कहना यानी प्रार्थना करना, आणि पकडून म्हणणं म्हणजे प्रार्थना करणं. पकड़कर कहना यानी हम प्रार्थना करना। इसलिए चर्च में आने वाले लोग यीशु को पकड़कर है और प्रार्थना करते हैं। म्हणून चर्च मध्ये येणारे लोक येशूला पकडून नाहीत आणि ते प्रार्थना जो लोग करतात. प्रार्थना नहीं करते उन लोगों ने यीशु को नहीं पकड़ा है। आणि जेव्हा प्रार्थना करत नाही त्यांनी येशूला पकडलेलं नाही. सिर्फ आते ही चर्च में, ते फक्त चर्च मध्ये लेकिन येतात यीशु को पकड़ा नहीं है, पण येशूला पकडलेलं नाहीये. वो कभी भी गिर सकते ते कधी पडू हैं। शकतात. प्रेयर बहुत इंपॉर्टेंट है, आणि प्रार्थना ही फार गरजेची आहे. आपको समझा? तुम्हाला समजलं? मालूम हुआ? इसलिए जो लोग चर्च में आते हैं, 7 कलीसिया यानी 7 स्त्रियां, यानी क्या कर रहे हैं, जो चर्च में आने वाले लोग यीशु को, एक पुरुष को यानी यीशु मसीह से पकड़कर कहेगी, यानी हमेशा प्रार्थना करेगी। क्या करेगी? प्रार्थना में रोटी तो हम खाएं, अपनी ही खाएंगे। रोटी किसको दर्शाता है? रोटी प्रभु यीशु के वचन को दर्शाता है, भाकर येशूच्या वचनाला दर्शवते. परमेश्वर के वचन को दर्शाता है, येशूच्या वचनाला दर्शवते. यीशु स्वयं। येशू स्वयं. मत्ती 4:4 मध्ये अध्याय 4 त्याचा 4 जिसमें लिखा है, मनुष्य सिर्फ रोटी से जिंदा नहीं रहता, परंतु उस परमेश्वर के मुख से निकलने वाले वचन से जिंदा रहता है। आणि त्याच्यामध्ये लिहिले की मनुष्य केवळ भाकरीने जिवंत राहत नाही, परंतु त्याच्या मुखातून निघालेल्या वचनाने जिवंत राहतो. तो इसीलिए वचन रोटी है, आणि वचन ही भाकर आहे. इसलिए आप सबको खाना जरूरी है। म्हणून तुम्हाला सर्वांना खाणं गरजेचं चर्च में आहे. आने वाले हर एक व्यक्ति को चर्च मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोटी खाना जरूरी है। भाकर खाणं गरजेचं आहे. अभी बहुत ओवर हो गया, 12 से टाइम निकल गया, इसलिए मैं थोड़ा सा स्पीड कर रही हूँ, आणि 12 पेक्षा वेळ जास्त झाली म्हणून मी जरा स्पीड करते. लेकिन सो मत जाओ, पण झोपू नका. बहुत जरूरी है। आणि फार गरजेचं आपको आहे. भी इस वचन का आत्मिक रीति से अर्थ मालूम होना चाहिए। आणि तुम्हाला या वचनाचा आत्मिक रीतीने अर्थ कळायला पाहिजे. प्रभु ने मुझे सिखाया तो मैं आपको सिखा रही हूँ। आणि देवाने मला शिकवलं म्हणून मी तुम्हाला शिकवते. तो इसीलिए रोटी किसको दर्शाता है? प्रभु के देह को। भाकर देवाच्या देहाला दर्शवते. यूहन्ना अध्याय 6 उसका 35 से लेके 40, 48, 51 इन वचनों को देखोगे तो कहा, मैं जीवन की जो स्वर्ग से, आगे का वाक्य आप पूरा करें, जो ये रोटी खाएगा कभी न मरेगा, हाँ वो कभी न मरेगा। जो ये रोटी खाता है, हाँ, वो अनंत जीवन पाता है. जीवन उसे मिलता है। अभी आपको समझा? आता तुम्हाला समजलं? चांगलं वाटतं ना रिकाम्या जागा बोलताना? अच्छा लगता है ना आगे का वाक्य बोलने के लिए? मुझे भी अच्छा लगता है। आणि मला सुद्धा आवडतं. कोई बोलता है तो आगे कंप्लीट कर देते हैं। आणि कोणी बोलते तर पुढचं लगेच कंप्लीट करून तो टाकतो. इसीलिए रोटी यानी परमेश्वर के वचन को यीशु मसीह को दर्शाता है। भाकर येशूच्या वचनाला येशूला दर्शवते. यहाँ लिखा है, हम रोटी खाएंगे यानी आपको वचन खाना है। ईट यानी खाना है, वचन आपको खाना है। आणि इथे लिहिले की आम्ही आमची भाकर खाऊ म्हणजे तुम्हाला तुमचं वचन खायचंच यीशु आहे. को खाना है, येशूला खायचं आहे. यीशु को प्रभु भोजन को खाना है, यीशु के देह को खाना है। प्रभू भोजनाला खायचं, येशूच्या देहाला खायचं आहे. इसलिए यीशु मसीह ने बनाई हुई 7 शब्दों पर जो कलीसिया है, उस कलीसिया में आकर आपको वचन खाना है, प्रभु भोजन खाना है। आणि म्हणून देवाने जे 7 उद्गारांवरती मंडळी स्थापित केली, त्या मंदिरामध्ये येऊन तुम्हाला देवाचं भोजन खायचंय, प्रभू भोजन खायचंय आणि देवाचं वचन सुद्धा खायचंय. फिर हम देखते हैं कि वो कहती है कि हम अपने वस्त्र अपने ही पहनेंगे। आणि त्या बोलतात की आम्ही आमचे वस्त्र घालू. हाँ, तू सिर्फ क्या कर, तू फक्त काय कर, केवल हम तेरी कहला यानी हमको तेरा नाम दे। आणि फक्त तू आम्हाला तुझं नाव दे. तो वो कहती वस्त्र हम पहनेंगे। त्या बोलतात वस्त्र आम्ही घालू. 1 तिमोथी अध्याय 2 उसका 9। आणि 1 तिमोथी अध्याय 2 त्याचं 9. हाँ, कोई दूसरा निकालो, 1 पीटर चैप्टर 3 and 4। 1 तिमोथी अध्याय 9 त्याचं, 1 तिमोथी अध्याय 3 त्याचं 2 आणि 3. 1 तिमोथी अध्याय 2 उसका 9। 1 तिमोथी अध्याय 2 त्याचं 9. जहाँ परमेश्वर ने जो हमें अपने यहाँ पर आने के बाद वचन खाने वाले और प्रभु भोजन खाने वालों को अपना कपड़ा है, वो कपड़ा जो प्रभु हमें देता है, वो कपड़ा कौन सा है देखेंगे। 2 त्याप्रमाणे स्त्रियांनीही आपणास स्त्रियांनी आपणास साध्या वस्त्रांनी साध्या सिंपल वस्त्रांनी
भिडेने आणि मर्यादेने शोभवावे. भिडेने आणि नम्र आधीनतेने आणि नम्रतेचे वस्त्र त्याने शोभावे. तो ये परमेश्वर का वचन कलीसिया में आने वाले सिर्फ ओनली लेडीज नहीं, आपको भी है. आणि हे वचन फक्त स्त्रियांसाठी नाही परंतु तुमच्यासाठी सुद्धा आहे हर एक के लिए है. आणि प्रत्येकासाठी आहे. नम्रता का वस्त्र, आणि नम्रतेचे वस्त्र, आधीनता का वस्त्र. आधीनतेचे वस्त्र. पूर्ण नाम वाचलं. त्यांनी केस गुंफणे किंवा सोने किंवा मोती किंवा मौल्यवान पोशाख यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना जसे शोभते तसे सत्कर्मांनी वागणूक शोभवा. सत्कर्माचे वस्त्र घालावे. आणि सत्कर्मांचे वस्त्र आणि घालायचे. 1 पीटर चॅप्टर 3 पहिला पेत्र अध्याय 3 त्याचं 3 आणि 4 त्याचा 3 आणि 4. त्याला म्हटलं असेल तुम्हारा श्रृंगार दिखावटी नहीं हो, यानी बाहर से दिखाने के लिए नहीं, तुम अंदर से सुंदर हो, ये तुम्हें अंदर से दिखाना है. अगर आप अंदर से सुंदर है तो बाहर से तुम सुंदर ही होगी. और आतर बाल गूंजना और सोने के गहने या भांति-भांति के कपड़े पहनना, हाँ, वरन तुम्हारा छिपा हुआ तुम्हारा छिपा हुआ और दूसरा मनुष्यत्व, हाँ, नम्रता और मन की दीनता की अविनाशी मन की दीनता, नम्रता और मन की दीनता के साथ क्या करना चाहिए, हम अपने आप को इन वस्त्रों से पहने. यानी चर्च में आने वाले लोगों को नम्र होना जरूरी है. आणि चर्चमध्ये येणाऱ्या व्यक्तींना नम्र होणं फार गरजेचं आहे. वस्त्र आणि ऑलरेडी हमने बपतिस्मा लिया है, इन्होंने मसीह को पहना है. आणि आपण बपतिस्मा घेतले म्हणजे आपण ख्रिस्ताला परिधान केले. बी हम्बल, नम्र बनो. आणि नम्र बना. दीन हो जाओ. मन का दीनता लिखा है. मन का दीनता यानी मन तुम्हारा अहंकारी से, अरे मैं पुरुष है, अरे मैं औरत है, मेरे पास ये अथॉरिटी है, मैं ऐसा करेगा नहीं, ऐसा नहीं. हम्बल बनो. आणि मनामध्ये सुद्धा दिन राहा. हाँ, ये वस्त्र आपको पहनना है. आणि हे वस्त्र तुम्हाला चर्च में घालायचे. आने वाले लोगों को ये पहनना है. आणि चर्चमध्ये येणाऱ्या व्यक्तींनी रही घालायचे. बात नाम को, नाम अपना नाम संभालना है. चर्च में आने वाले हर एक व्यक्ति ने नाम को संभालना है. लिखा है कि नाम बहुमूल्य इत्र से भी कीमती है. आणि नाव बहुमूल्य इतरांपेक्षा सुद्धा किमती आहे. मैं बोलने तक आप निकालो. नीति वचन अध्याय 22 उसका 1. प्रोवर्ब्स चैप्टर 22 वर्स 1. नीतिसूत्र अध्याय 22 त्याचं 1. हाँ, जिसमें लिखा प्रियो, नाम जो परमेश्वर ने हमें दिया है, आज हमारे पास मसीह नाम है. आणि आज आपल्याकडे ख्रिस्ती हे नाव वो आहे. कहती है, क्या कहती है, तू सिर्फ हम तेरी कहलाए बोल तो तेरा नाम दे दे. आणि ती म्हणते आम्ही फक्त तुझी म्हणत येऊ म्हणून तुझं नाव दे. इसलिए आज हमारे पास कलीसिया में आने वाले के पास मसीह का नाम है. आणि मंडळीमध्ये येणाऱ्याकडे ख्रिस्ताचं नाव आहे. आज हमारे पास मसीह का नाम है. आज आपल्याकडे ख्रिस्ताचं नाव आहे. उस नाम को हमें संभालना है. आणि त्या नावाला आपल्याला सांभाळायचं आहे. वचन, चांगले नाव मिळविणे हाँ, चांगले नाव मिळविणे पुष्कळ धनापेक्षा पुष्कळ धनापेक्षा. आप बहुत कमाओ, बहुत कमाओ, बहुत कमाओ, बहुत पैसा मिला, लेकिन आपका नाम गया तो क्या करें. सही है? बहुत पैसा कमाया, आणि खूप पैसे कमवले लेकिन आपका नाम खोप दिया, अपने नाम की बदनामी हो गई या आपका नाम का कुछ बदनामी हो गया. अरे क्या है, ये तो बहुत लालची है. जब देखो तो पैसा 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 करता है. आणि नावाची बदनामी झाली तर जब देखो तो पैसा पैसा करता है. आणि जेव्हा बघा तेव्हा पैसे पैसे करतो. उसके मुंह में कभी भी देखेगा तो पैसा पैसा. बहुत पैसा कमा रहे हो, किंवा तुम्ही खूप पैसे कमवताय लेकिन आपका मुंह अच्छा नहीं है. पण तुमचं तोंड चांगलं नाहीये. थर्ड क्लास आदमी है, उसका मुंह देख गटर है. आणि थर्ड क्लास व्यक्ती आहे आणि त्याचा ऐसा तोंड तो गटर आहे. शोभा देता है कि क्रिश्चियन होके ऐसा मुंह से बात करता है. आणि शोभा देतं काही ख्रिस्ती असं सुद्धा असं तोंडाने बोलतो. सोचो उदाहरण ये नहीं तो फिर दूसरा, अरे क्या चर्च जाते बोलते हो, चर्च जाते. आणि चर्च जातात ते लोक. मोबाइल पे लेके घुमाते हैं. आणि मुलीला बाईकवरती घेऊन फिरवतात. ऐसा भी बोलेंगे. आणि असं सुद्धा बोलतात. आपको समझे तो नाम हमारा जपना है. हम बहुत पैसा कमाया लेकिन नाम गवा दिया तो कोई फायदा नहीं. आणि आपण खूप सारे पैसे मिळवले पण नाव जर कमवलं तर काही फायदा इसलिए नाही. बाइबल में लिखा है बहुत पैसों से इम्पोर्टेंट है हमारा नाम. म्हणून बायबलमध्ये खूप पैशांपेक्षा महत्वाचं आहे आपलं नाव. इसलिए हमारा नाम मसीह के साथ जुड़ा है और मसीह का नाम पवित्र है. हमारे कारण उसका नाम कलंकित होता है, उसके नाम को निंदा की जाती है, उसके नाम को थट्टा किया जाता है. आणि आपलं नाव हे ख्रिस्तासोबत जोडलेलं आहे. आणि जेव्हा आपण पाप करतो तेव्हा काय होतं, देवाचं नाव कलंकित होतं आणि त्याच्या नावाची थट्टा बोलवली आप हर जाते. संडे आते हो, तुम्ही प्रत्येक रविवारी येता पूजा हर संडे आती है. आणि पूजा देखील प्रत्येक अगर रविवारी आके येते. बैठ के वचन सुनते हो, घर में गलत रहती है. आणि इकडे येऊन वचन ऐकून आणि घरामध्ये चुकीचं वागते. काम नहीं करती, काम नहीं करत, पानी नहीं भरती, पानी नहीं भरत, अपने घर के लोगों के ऊपर बाहर डालती है. घरातील व्यक्तीवर ते भार टाकते. तो उसके घर के लोग क्या बोलेंगे, तिच्या घरातील लोक काय बोलतील, चर्च मध्ये जाऊन तू काय शिकली एवढे आठवडे तू रोज जाते, हाँ हर आठवडे जाते, तुला काम करायला इच्छा नाही होत का. और चर्च में तू जाती तो क्या सीखी, तुझे काम करने की इच्छा नहीं होती. त्यांनी तुला शिकवत नाही का काम करायचं. और तुझे तेरी दीदी सिखाती नहीं कि काम करने का, खायचं शिकवते का, सिर्फ खाने के लिए सिखाती आयतं बसून झोपायचं शिकवते का, और रायता बेट को सोने के लिए सिखाती काम करायला नाही. और काम करने के लिए नहीं आता क्या. है ना.
लोकांची अपेक्षा काय असते? आपण चर्चला गेलोय तर त्यांची अशी अपेक्षा असते आपण परिवर्तन झालेलं आहोत हे आपण दाखवलं पाहिजे. और लोगों की क्या अपेक्षा रहती है कि हम लोग चर्च में जाते हैं तो हम लोग परिवर्तित हुए ये दिखाना आपण चाहिए बदले हुए लोक आणि आपण बदललेले आहोत ते त्यांना दिसलं पाहिजे. और ये उनको दिखना ही चाहिए. त्यांची अपेक्षा, कारण ते चर्चला येत नाही. वो लोग चर्च में नहीं आते. ते काय विचार वो करतात? लोग क्या विचार करते हैं? तुम्ही चर्चला जाता ना, आप लोग चर्च में जाते हो, तुमच्यात काय नाही, तुम्हाला चांगलं शिकवलं गेलंय ना, आपको अच्छा सिखाया गया हर है रविवारी किती हर रविवारी जाताय ना, और हर संडे को जाते हो ना. तुमचा बदल कुठे आहे? आपका बदलाव किधर है? माहिती पडलं? म्हणून प्रियांनो नावाला जपा, इसलिए नाम को संभालो खूप गरजेचं आहे ना. और बहुत जरूरी है. आता तुमच्या नावावर फक्त तुमचं नाव नाहीये. तुम्ही जर स्वतःचं फक्त असं नाव घेतलं की दिलीप जाधव असं फक्त नाव घेतल्याने नाही होणार. त्याच्याबरोबर तुमचं मस्ती ख्रिस्ती आहे, येशूचं नाव जोडलं, ख्रिस्त हे नाव त्याच्याबरोबर लागलंय. और आपके नाम के साथ प्रभु का नाम जुड़ा हुआ है. इसीलिए ना यूपी में हमेशा अपने नाम के पीछे ना क्रिश्चियन्स लोग मसीह डालते हैं. आणि यूपी मध्ये यूपी मध्ये जे ख्रिस्ती आहेत ते लोक स्वतःच्या नावाच्या पुढे ख्रिस्ती टाकतात. अगर उनका नाम सोचो प्रेम मसीह, आणि जर त्यांचं नाव आहे प्रेम तर ते प्रेम मसीह, निवृत्ती मसीह दिलीप मसीह, आणि दिलीप मसीह, जवान मसीह, चव्हाण ऐसा मसीह, नाम के आगे वो लोग मसीह डालते हैं. आणि अशा नावांच्या पुढे ते लोक ख्रिस्ती क्यों टाकतात. डालते हैं? आणि का ताकि टाकतात? जब वो लोग नाम लेंगे तो बोलेगा नहीं क्रिश्चियन है. जेव्हा नाव घेण्यात येईल तेव्हा काय म्हणून सांगण्यात येईल की हे लोक ख्रिस्ती आहेत. उसको भी मालूम पड़ेगा, अरे बाबा मैं मसीह का हूँ तो मुझे संभल के रहना है. आणि त्याला सुद्धा समजेल की मी ख्रिस्ताचा आहे तर मला सांभाळून राहायचं आहे. आपको समझ में आया? तुम्हाला समजलं? प्रिय, परमेश्वर का वचन यहाँ कहता है हमारी नामधराई दूर कर. अगर हम इस रीति से चर्च में आकर वचन खाते हैं, प्रभु भोजन खाते हैं, उसके वस्त्रों को पहनते हैं और हम उसके नाम को सुरक्षित रखते हैं, तो हमारी नामधराई यानी हमारी जो बदनामी, अरे ये तो काला है, ये तो झूठा था, ये तो बेवड़ा था, अरे ये तो एकदम आलसी व्यक्ति था, ये जो नामधराई थी ना वो दूर कीजिए. जर आपण चर्चमध्ये येऊन प्रभुभोजन खातो, देवाच्या वचनाला खातो, देवाचं नाव जपतो, तर काय होईल? आपली जी नामधारी आहे ती दूर होईल की हा बेवडा होता, हा कसा होता. ते आपली जी नामधारी आहे ती काय होईल? दूर करण्यात येईल. हम अरे ऐसा था ना, दारू पीता था, छोड़ दिया चर्च जाके, बहुत अच्छा हो. आणि दारू प्यायचा आणि यांनी सोडली आता चर्चमध्ये जाऊन. नामधराई दूर की जाए. आणि ह्या रीतीने नामधारी दूर होते. हालेलुया. इसलिए प्रिय, हम चर्च आते हैं, म्हणून आपण चर्चमध्ये येतो हम ढोंगीपन, कपटीपन यानी दुचिता स्वभाव हम नहीं रखना है. आणि ढोंगीपणा, कपटीपणा किंवा दुधीचा स्वभाव आम्ही जगू नये. परमेश्वर हमारे पास एक पुरुष दिया है, उसी पुरुष के पीछे हम चलना है. आणि देवाने आपल्याला एक पुरुष दिले, त्या पुरुषाच्या मागेच आपल्याला सात चालायचं आहे. कलीसिया यानी इस संसार की जितनी कलीसिया है वो एक ही पुरुष यानी यीशु मसीह के पीछे ही चलेगी और उसी को पहनेगी और उसी के द्वारा अपनी नामधराई पूरी करेगी. आणि 7 मंडळी म्हणजे ती 7 मंडळी काय करतील? एकच पुरुषाच्या मागे, येशूच्याच मागे चालतील, त्यालाच घालतील आणि त्यालाच घालून काय करतील? ते त्यांची जी नामधाराई आहे ती दूर करतील. उनके नाम पर, उनके चरित्र पर जो दाग लगा है वो धुल जाएगा. आणि त्यांच्या नावावरती, त्यांच्या चरित्रावरती जे दाग लागले ते दूर करण्यात येईल. हालेलुया. हालेलुया. कितना अच्छा है ना. आणि किती चांगलं आहे ना. लेकिन बहुत कुछ सिखाया ना. आणि एकच ओळा आहे पण खूप काही शिकवून गेलं ना. कंटाळ लगता और आपको बोर हुआ क्या? ठीक आहे नाही ना, पण नाही मी पुढे नाही घेणार. और मैं आगे नहीं लूंगी. तुम्ही बोलला तरी मी नाही घेणार. और आपने कहा तो भी नहीं लूंगी. आपण प्रार्थना करू. हम प्रार्थना करेंगे. देवाला धन्यवाद देऊ हम प्रभु को धन्यवाद की देंगे आपल्याला मंडळी दिली देवाने. कि हमको प्रभु ने कलेश के चांगलं चर्च और अच्छा चर्च में आम्हाला वचन देऊ देऊ. और उसने हम प्रभु हमको देता वचन है प्रभू भोजन देतो. और प्रभु भोजन देता है भोजनाबरोबर देव आपल्याला पवित्र करतो. और प्रभु भोजन के साथ हमको पवित्र करता है. आपल्याला वस्त्र दिलेलं आहे. हमको वस्त्र दिया हुआ है सर्व नग्नता प्रभूने झाकली. और हमारी नग्नता प्रभु ने ढाक अशा दिया है. रीतीने आपण देवाला धन्यवाद देऊ. आपली सगळी नामधराई, आपली बदनामी दूर केली ना देवाने, और हमारी बदनामी प्रभु ने दूर किया ना. तर आपण देवाला धन्यवाद और इसलिए प्रभु को धन्यवाद देंगे. प्रार्थना करू. अपन प्रार्थना करो. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु. पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर, हम प्रार्थना करते प्रभु, सचमुच प्रभु 7 खंभों पर परिपूर्ण होकर प्रभु यीशु आपने कलीसिया स्थापित की और वही कलीसिया आज एक पुरुष यानी प्रभु यीशु को पकड़कर प्रभु पवित्र पिता आज तुझ में रोटी खाती है, वचन खाती है, तुझे खाती है, प्रभु भोजन लेती है और तुझी को पहनकर नम्रता दीनता धारण कर कर प्रभु अपने जीवन में लगा हुआ दाग धो देती है. प्रभु हम सबको आपने कितना अच्छा चर्च दिया है. मैं धन्यवाद देती हूँ मेरे राजा, मेरे मान पवित्र पिता, इस चर्च का एक पुरुष जो प्रभु यीशु है उसके लिए धन्यवाद देते हैं, जो 7 कलीसिया को चलाता है यानी संसार के 7 कलीसिया यानी सारे संसार की कलीसिया, उसका अर्थ वही. मैं धन्यवाद देती हूँ. धन्यवाद.
आपने यीशु को दिया और कलीसिया स्थापित किया। अगर आप नहीं करते तो आज हम यहाँ नहीं होंगे। इन सभी को प्रभु आत्मिक बातें ग्रहण करने के लिए, गहराई में और जानने के लिए इनके मनों को तू खोल दे प्रभु, ज़्यादा गहराई से वचन समझने की मदद करना। इन सभी को आशीषित करना, खास करके प्रभु पवित्र पिता इन्हें कभी व्यभिचार में गिरने नहीं देना, व्यभिचार से बचे रहने के लिए सहायता करना। इन्हें आशीषित कर, इन सब पर आपका लहू लगाकर इन्हें आंखों के पुतली के समान संभलने के लिए प्रार्थना करना। आशावादी पालन किया, शबानी की सारी आशीष देना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना। बहुतायत शरीर में जिनके शरीर में प्रभु कमजोरी लग रही है, हाथ पैर में बदन में दर्द है, चक्कर आ रहा है, वो सब यीशु के नाम से निकालते प्रभु। यीशु के नाम से प्रभु वो चंगे होंगे, यीशु के घाव से वो चंगे होंगे। बोले मौसी, कुसुम मौसी और बहुतायत लोग जो प्रभु जिनके शरीर में मूंगी आती है, वो सब प्रभु यीशु के नाम से निकालते और आपके घाव से लोग चंगे होकर डिक्लेयर करें। यहाँ पर बैठा हुआ हर एक का शरीर सुख हो गया, क्योंकि इस दिन में सुख मिलता है। विश्राम किया यानी सारे कष्टों से आराम मिला। आज इनके सारे कष्टों का, सारे दुखों का से इनको आराम मिला है। आपका लहू लगाकर इन्हें आशीषित करो। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपके प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करें।